BBC या आंतरराष्ट्रीय समूहानं जाहीर केलेल्या जगभरातील 100 महत्त्वाकांक्षी महिलांच्या यादीत 7 भारतीय महिलांनी मानाचं स्थान मिळवलंय। आशा भोसले, सानिया मिर्झा यांच्या सोबत एक नाव जोडलं गेलंय। ते नाव आहे मुमताज शेख यांचं। महिलांना मोफत स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय मिळावं यासाठी मुमताजचा लढा सुरू आहे। मात्र त्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातही मोठा संघर्ष करून मुमताज शेख इथवर आली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। या आहेत मुमताज शेख। BBC या आंतरराष्ट्रीय माध्यम समूहानं जाहीर केलेल्या जगभरातील 100 महत्त्वाकांक्षी महिलांच्या यादीत 7 भारतीय महिलांनी मानाचं स्थान पटकावलंय। त्यात मुमताज भोसले यांच्याही नावाचा समावेश करण्यात आलाय। महिलांना मोफत स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय मिळावं यासाठी मुमताजचा लढा आहे। मात्र केवळ एवढ्यापुरताच त्या मर्यादित राहिल्या नाहीत। वैयक्तिक आयुष्यातही मोठा संघर्ष करून मुमताज शेख यांनी समाजात स्वतःचा ठसा उमटवलाय। दरिया की कसम मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तभी ही तो जमाना बदलेगा। पहले खुद को बदल ही वाक्यच प्रेरणा देतात की कुठल्याही बदलाची स्वतःपासून सुरुवात करायला हवी। आणि गेली 15 वर्ष मुमताज हेच करत आहेत। महिलांच्या हक्कासाठी राईट टू बी या चळवळीतून तिनं व्यवस्थेवर, समाजावर प्रभाव टाकलाय। मुंबई सारख्या शहरात महिलांना स्वच्छतेच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं। हीच शोकांतिका मांडत त्यातून उत्तर शोधण्याचा आणि कृतीचा प्रयत्न म्हणजे राईट टू बी चळवळ। आज त्याची दखल घेतली गेली याचा आनंद मुमताजच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय। खरं सांगायला गेलं तर खूप आनंदी आहे आणि खूप एक्साइटेड पण आहे की गेली 15-16 वर्ष जे काही आम्ही वस्ती पातळीवरती काम करत आहोत त्याची दखल घेतली गेली आहे। आणि खरं तर हे यश माझ्या एकटीचं नाही आहे। गेली 4 वर्ष राईट टू बी म्हणून जो लढा आम्ही 32 संस्था संघटना आणि त्याच्यातल्या 12 संस्था संघटना ह्या रोज काही ना काही आम्ही टीम म्हणून काम करतोय, तर ह्या सगळ्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे। सामाजिक कार्यासाठी अनेकांनी आयुष्य झोकून दिले। मात्र सामाजिक आर्थिक गर्तेत सापडलेल्या स्वतःच्या आयुष्यातून बाहेर येत समाज घडवण्यासाठी प्रयत्न करणं मोठं आव्हान आहे, जे मुमताजनं पेललं। मूळची नगर जिल्ह्यातील चापड गावची रहिवासी असलेली मुमताज 7 वर्षांची असताना मुंबईत आली। 9वी नंतर 15व्या वर्षीच तिचं लग्न झालं। लग्न टिकलं नाही, मात्र पदरात एक मुलगी आली आणि सोबतीला होत्या मुस्लिम समाजातल्या काही रूढी। मात्र रोकोच्या संपर्कात आल्यानंतर मुमताजनं पहिला लढा दिला, तो बुरखा पद्धत झुगारण्यासाठी। माझी लज्जा कशात आहे हे मला माहित आहे, असं मुमताजनं समाजाला ठणकावून सांगितलं आणि बुरखा फाडला। घरच्यांनी साथ सोडली होती, मात्र तिचा आत्मविश्वास, जिद्द आणि मुलगी यासोबत प्रवास सुरूच राहिला। सुरुवातीला मला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टीतून। अगदी माझ्या फॅमिलीपासून झाला, कारण समाज आपल्या फॅमिलीपासून बनतो आणि सुरू होतो। तर माझ्या फॅमिलीपासूनच सुरुवात झाली। पण माझं पहिल्यापासूनचं एक होतं की मी जशी आहे तशी समोर येणार। त्याच्यामुळे एक शब्द मी नेहमी हे करून होतं की याच्यापेक्षा अजून काय होऊ शकतं। खूप लोकांनी त्रास दिला, धमक्या आल्या, काही वेळेला घरच्यांनी सांगितलं की आता आम्ही तुझ्या सोबत राहणार नाही, कर तुला जे काही करायचं ते, असं सगळं झालं। पण तुम्ही तुमच्या प्रश्नावरती ठाम असाल, तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती ठाम असाल, तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी गळून पडतात। ज्या समाजातून मुमताज आली तिथं शिक्षणही नावापुरतंच होतं। मात्र शिक्षणाचं आपल्याला नवं क्षितिज दाखवेल या जाणीवेनं मुमताजनं 8 महिन्यांच्या मुस्कानला घेऊन 10वीचं शिक्षण पूर्ण केलं। 10वी झाली तेव्हा जगात अशक्य काही नाही असं वाटलं, असं मुमताज म्हणते। 2000 ला कोरोचा प्रवास माझ्या आयुष्यात आणि माझ्या वस्तीत सुरू झाला आणि तिथं एक साधा प्रश्न विचारून मी या कामाची सुरुवात केली होती की माझ्या वस्तीतले प्रश्न जर असतील तर ते मी सोडवले पाहिजे, तुम्ही बाहेरून येणारे सोडवणार कोण? आणि एका प्रश्नाने माझं आयुष्य बदललं। आणि माझ्यासारख्या अशा असंख्य महिला आहेत ज्यांना बाहेर पडायचं आहे, ज्यांना याच्याबद्दल बोलायचं आहे, पण ते सपोर्ट मिळत नाही। आणि माझ्या पाठीमागं संघटनेचं पाठबळ खूप होतं, त्याच्यामुळे तो स्ट्रगल करून मी पुढे आले। त्याच्यामुळे अगदी साक्षरताची व्हॉलंटिअरपासून तर महिला मंडळ फेडरेशनची
कार्याध्यक्ष आणि आता राईट टू पीच्या माध्यमातून जगभरात घेतलेली नोंद. तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे येतात त्या सगळ्यांना हे बळ देणारं आहे. 10वी झाल्यानंतर सुरू झालेला मुमताजचा प्रवास थांबलाच नाही. विविध टप्प्यांवर मुमताजचं आयुष्य पुढे जात असताना घरच्यांनी साथ सोडली होती. मात्र रोकोमधील राहुल हा तिचा सहचारी झाला आणि चौकोनी कुटुंबासह तिला खऱ्या अर्थानं स्वतःची स्पेस मिळाली. 2006च्या नंतर राहुलचं माझं आयुष्यामध्ये येणं आणि त्याच्यासारखा म्हणजे साथी मिळणं हीच मोठी गोष्ट आहे की ज्याने दोन्ही पातळीवरती म्हणजे फॅमिलीच्या पातळीवरती असेल, सहकारी म्हणून असेल, दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावल्या. आणि एक स्पेस होती त्याच्यामध्ये की मी व्यक्त होऊ शकते, मी सांगू शकते. घरच्यांचा आमच्या लग्नाला जो काही विरोध होता किंवा तर त्या सगळ्या रोलमध्ये तो फिट बसला. स्वतःच्या आयुष्यातल्या मोठ्या संघर्षातून मुमताज उभी राहिली आणि मग महिलांसाठी, समाजासाठी लढत आहे. या सगळ्यात माझी मुलगी माझ्या सोबत आहे असं मुमताज वारंवार सांगते. मुस्कानही आईवर होणाऱ्या कौतुकानं खुश आहे. मात्र आईचा संघर्ष जवळून पाहिल्यानं आईबद्दल बोलताना मुस्कानला अश्रू अनावर झाले. एक्चुअली मैंने देखा है मम्मी को बचपन से, लेकिन जब उसको डॉटर ऑफ महाराष्ट्र का अवार्ड मिला था तब मेरे को ज़्यादा अच्छा लगा था कि मेरी मम्मी ने कुछ तो किया है. लहान वयातच झालेल्या लग्नानं मुमताजचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मात्र कोरो आणि राहुल यांच्या साथीमुळे मुमताजनं आज जगातील 100 प्रभावशाली महिलांमध्ये मानाचं स्थान मिळवलंय. मुमताजच्या सन्मानानं राहुलही खुश आहेत. प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या प्रयत्नाचं सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अडचणी म्हणजे मुख्यतः आमच्या मुलांच्या बाबतीत की दोघेही बाहेर असतात. बऱ्याच वेळा आम्ही आउट ऑफ स्टेशन पण असतो. मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि काय करता म्हणजे तुम्हाला प्रचंड पैसे मिळतात. म्हणजे आमचं हे पूर्णपणे आम्ही दोन्ही पूर्ण वेळ ह्याच कामात आहोत. त्यांना पैसे मिळतात तर काम केलं काय अडचण जाते. आणि म्हणजे मुमताजचं जे पूर्व आयुष्य आणि माझं जे पूर्व आयुष्य त्यामधनं ज्या स्थितीतनं आम्ही पुढे आलो आहोत तर त्यांना असं लोकांचं असं मत आहे की संस्था संघटनेमुळे लोक ही मोठे झाले आहेत पण त्याच्यामागे आमची काही विजन आहे, आमचे काही कष्ट आहेत ते लोक विचारात घेत नाही. मुमताजचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. वैयक्तिक ते सामाजिक अशा पातळ्यांवर संघर्ष केलेली मुमताज आज तळागाळातल्या महिलांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिचं हे सामाजिक कार्य अविरत सुरू राहावं यासाठी तिला शुभेच्छा. कॅमेरामॅन कुमार टेंभरेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई.